डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेफेनटेरमाइन सल्फेट हे इंजेक्शन घेतल्यास मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. काही लोक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे घातक इंजेक्शन विक्री करत असतात. अशा लोकांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हे इंजेक्शन बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या प्रयाग चिखली इथल्या अमोल अशोक पाटील याला अटक केली आहे. त्याच्याकडून 63,000 रुपये किमतीची इंजेक्शन आणि एक मोबाईल संच असा 73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार सत्यजित तानुगडे, वैभव पाटील, महेंद्र कोरबी, परशुराम गुजरे, संतोष बर्गे, गजानन गुरव, प्रदीप पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, अरविंद पाटील, राजू कांबळे, योगेश गोसावी यांनी ही कारवाई केली आहे. अमोल पाटील याला पुढील तपासासाठी करवीर पोलिसांच्या स्वाधीन केलंय.